पंजाब भाऊ मुद्दाने त्या कार्यक्रमाचे आयोजन करतात, पण माझ्या विनंतीवर त्यांनी आज यावर्षी पुसदमध्ये हा कार्यक्रम ठेवण्याचं मला मान देण्याचं सौभाग्य दिले। मी त्यांचे आभारी आहोत। पुसदमध्ये कार्यक्रम ठेवण्याचा एकच उद्देश आहे की पुसदमध्ये ज्या प्रकारे कलाकार आहेत, कला क्षेत्रात जो पुसद जेवढा अग्रेसर आहे, मुंबई नंतर कुठे नाव असेल तर पुसदचेच नाव येते। पुसदमधून बरेच मोठे कलाकार जसे अशोक लोखंडे हे पुसदचेच होते। त्यांनी आज मुंबईला जाऊन त्यांची ख्याती निर्माण झालेली आहे बॉलिवूडमध्ये। आज दिया और बातीमध्ये त्यांनी फार मोठा त्यांचा रोल आहे। त्यानंतर यशवंतराव चव्हाण या चित्रपटात त्यांची ओळख आहे। हे प्रत्येक वेळी माझी वाहवा करतात की या क्षेत्रामध्ये खरंच तुम्ही खूप चांगलं काम करता आणि निस्वार्थपणाने आम्ही आज या ठिकाणी हा कार्यक्रम जे काही छोटे मोठे आमच्याकडून होईल, जे काही आमच्याकडून घडेल कलाकारांसाठी तेवढा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। काही चूक झाली असेल तर थोडी आम्हाला क्षमा करावी। काही कलाकारांनी आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्यांनी आमचा चुका पदरात घ्याव्या। आणि मी तुमचा जास्त वेळ नाही घेत, हे आपले मंडळी इथे तुमचं मनोरंजन करायला आलेले आहे। आमचे मोबिन भाई विख्यात गायक आहेत, बऱ्याच मराठी चित्रपटामध्ये त्यांचे गाणे आहेत। त्यांना मी इथे आमंत्रित करतो आणि देशभक्तीपर गीतापासून सुरुवात करायला त्यांना मी विनंती करतो। मोबिन भाई you
दीपक भाऊ आसेगावकर यांना विनंती करतो. यानंतर मी माननीय ज्योतिराला या ठिकाणी मी माननीय व्यंकटेश जाधव यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करावा. माननीय कवी व प्रबोधनकार सुधीर महाराज यांना मी मंचावर एक टायटल रिलीज झालेले आहे आणि पुन्हा कंपनीमधून त्यांनी रिलीज करून एक त्यांचे वेगळे स्थान आज मुंबईच्या कंपनीमध्ये मिळवलेले आहे. त्याकरिता मी दीपक भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करावा. तिरंगा समजतात तशी आमच्या बापदादाची इच्छा आहे. राष्ट्रीय पक्षांनी तशी ती वाटून घेतलेली आहे. त्या तिरंग्यातील हिरवानी मुसलमान म्हणतो माझा, त्या तिरंग्यातील हिरवानी मुसलमान म्हणतो माझा, भगवा रंग हिंदू म्हणतो माझा आणि पांढरा रंग काँग्रेसवाले म्हणतात माझा आणि त्या पांढऱ्या शुभ्र भागावर टाक पांढरे भ्रष्टाचाराच्या आणि बलात्कार, त्या पांढऱ्या शुभ्र भागावर टाक पांढरे आणि भ्रष्टाचाराचे आणि बलात्काराचे आणि मधले चक्र सुद्धा VP सिंग म्हणतात माझे. VP सिंगाची निशाणी मधले चक्र सुद्धा म्हणतात VP सिंग माझे. त्या चक्राचा रंग निळा, त्या चक्राचा रंग निळा, मायावती म्हणते त्या रंगाचा मला लढा, हजारो रुपयांच्या नोटांच्या माळा करून घाला माझ्या. त्या चक्राचा रंग निळा, मायावती म्हणते त्या रंगाचा लागला मला लढा, हजारो रुपयांच्या नोटांच्या माळा करून घाला माझ्या गळा. त्या तिरंग्याची शेवटी होती फक्त काठी, त्या तिरंग्याची शेवटी होती फक्त काठी आणि भाजप सेना म्हणते ती सुद्धा आमच्यासाठी. त्या तिरंग्याची होती फक्त काठी आणि भाजप सेना म्हणते ती सुद्धा आमच्यासाठी. उमाने तर धमाल केली, उमा भारती तिरंगा यायला, उमाने तर धमाल केली एका तिरंगा घेऊन पळाली, तिरंगा काढून उमाने तर धमाल केली एका तिरंगा घेऊनच पळाली. आणि आता 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 अण्णा आणि केजरीवालनी त्या तिरंग्याला आपली ढालच केली, तिरंग्याला आपली ढालच केली. या काही एक घास चौथा एक घास ही कविता सांगायला एकच उद्देश आहे की प्रत्येक आईचा आपण योग्य असा सन्मान केला पाहिजे, शेवटपर्यंत मान राखला पाहिजे आणि तिची सेवा केली पाहिजे. एखाद्या अशा मुलाने जर त्या आईला वृद्धाश्रमात टाकला असेल, त्या आईला आणि त्या मुलाला काय वाटते आणि नंतर त्या ओळीमध्ये आईची महती, आईचं प्रेम, आईचं मुळे आई आई एक घास खाऊचा एक घास जेवचा. आई साऊंड बरोबर, आई आई एक घास खाऊचा एक घास जेवचा. वास्तविक करते आई आई एक घास खाऊचा एक घास जेवचा, असे करून तू प्रेमाने घडवलीस मला आणि लहानपणी खास. आई आई एक घास खाऊचा एक घास जेवचा, असे करून तू प्रेमाने घडवलीस मला आणि लहानपणी खास. पण त्या घासांचा विचार न करता तुला उदासमा ठेवून तुझा केला मी विश्वास. आई आई त्या घासांचा विचार न करता तुला वृद्धाश्रमात ठेवून तुझा केला मी विश्वासघात. तुला वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे आई आई तुला वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे तू माझ्या मांडीवर सोडू शकली नाही शेवटचा श्वास. आई आई तुला वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे तू माझ्या मांडीवर सोडू शकली नाही शेवटचा श्वास. म्हणून शेवटी मोक्षधाम, म्हणून शेवटी मोक्षधामा काऊने घेतला नाही लवकर खास. मी सुधीरभाऊ देशमुख यांना विनंती करतो त्यांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावा. सुधीरभाऊ देशमुख त्यांनी
कुठेतरी खोलवर अटकून पडले होते. पण आज रवी खिलाऱ्याच्या माध्यमातून पुसद शहरामध्ये राष्ट्रीय सैनिक संस्था व ऑल इंडिया कला मंचच्या माध्यमातून जो 5वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या माध्यमातून पुसदमध्ये जी लोप पावलेली सांस्कृतिक चळवळ आहे, ती सांस्कृतिक चळवळ चालू करण्यास रवीने सुरुवात केलेली आहे. सर्वात मोठं श्रेय कलाकारांना जातो, कारण ते लेह लडाखमध्ये लढत असताना तिथे त्यांना प्रोत्साहन देणारे कलाकारांचे गाणी, कलाकारांचे आवाज, कलाकारांचे प्रोत्साहन आणि कवींच्या कविता. त्यातली मी एक कविता सांगतो ज्यामुळे आपण युद्ध जिंकलेलो आहे. अटल बिहारीजीने लिहिलेली होती, देशभक्तीचे आपल्या आता नुकतेच प्रसिद्ध विदर्भाचे प्रसिद्ध निर्माता जमील खान हे आलेले आहे. शहरातले बायको खेळातला नवरा, नवरा घरात बायको बाजारात, लग्नाचा करार बायको फरार, बायको वागीन प्रेमिका नाही, नवरा नरम बायको गरम, शक्ती प्रेमाची. या एवढ्या चित्रपटाची त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शन आणि स्वतः अभिनय केलेला आहे. आगामी आता येणारा चित्रपट आहे त्यांचा शक्ती प्रेमाची, त्यामध्ये शक्ती कपूर यांनी कव्वाली गायलेली आहे. विदर्भाचे सुप्रसिद्ध असे प्रसिद्ध निर्माते जमील खान यांच्याबद्दल जोरदार टाळ्या. आणि मी व्यंकटेश जाधव यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आणि तुमच्या क्रमांक तुम्ही नक्कीच याची मी खात्री देतो. जय हिंद, जय भारत.
विल्हेवारी साठी दवाखान्यात द्यायला काहीच नाही म्हणून मी तुझ्याकडे आलो होतो अर्जंट आलो अरे हो बाबा मी जाईन हो हे बरोबर आहे शासनाने आता एवढा दवाखाने काढले बरोबर आहे पण तिचं काय सोनोग्राफी का काय केलं का हो सोनोग्राफी केली केली का हो अरे बाबा तर दुसरे काही करायले काय करायला म्हणजे हे पोटात काय पोरगा हाय का पोरगी हाय पोरगी अभ्यामाचे सांगू आता बाळात पण सोडूनच दिले मी म्हणून मला चांगलं अरे बाबा एवढे दवाखाने काढले सगळं झालं सांगतो तुला आमच्या काळात काच दवाखाने आले बापू लांबून कोंडिया नव्हते बरोबर आहे नव्हते आताच्या कशाला लाव बाया काही काम धंदा करत नाही नाही टीव्ही आणि रिमोट टीव्ही आणि रिमोट आमच्या काळामध्ये अरे बाबा विमानाचे काम करायचो याम व्हायचा महाचे दवाखाने राहायचं काय अरे एकदा सांगतो तुला म्हातारं म्हणलं तर म्हणे तू कसा आत्मगावात खाल्लं अरे मग काय सांगू तुला मी एका भुऱ्यातून फिरलो कापायला काय कापायली तू गवत अरे गवत कापायलो गवत कापता कापता गवत डिलिव्हरी झाली ते पताय नाही पोरं मागून केड्या फापरल्या सलमानला तिला शूटिंगला जायचं आहे पण त्याचे कपडे घेऊन धुवा लागतात रे लावलं अरे चालतो आम्ही येतो पाहून घ्या बरेचसे हिंदी चित्रपटामध्ये त्यांना तुम्ही बघितलं असेल काही सांगायचं काम नाही कडकडे आहे जरा असा अतुल भास्कर मी त्यांना कुठल्या चित्रपटात काम केलं तुम्ही एक बार जो कमेंट नहीं कर लेता उसके बाद मैं अपने बाप की भी नहीं सुनता भलो मेरे बारे में तारीफ करूंगा उतना कम है क्यों मैं एक महाराष्ट्र लड़का हूँ और एक भुसौल का रहवासी हूँ मेरे को कला का बहुत शौक था मैं उस जरिए से मैं आगे बढ़ा हूँ मेरे को रवि सर ने जमील भाईजान ने आगे बढ़ाया पहले उनकी मूवी में ब्रेक दिया फिर रवि किरण ने हमको बहुत आगे बढ़ाया मुझे बहुत अच्छे से बोला कि ब्रेक है इसमें चानस है तेरी हाइट कम है पर तू सोच बहुत आगे निकल जाएगा और उनके बहुत से मौके में कांटेक्ट है बहुत अच्छे से मैं इधर के कलाकार को हाँ बोलना चाहता हूँ हाँ आप आपको बोलना चाहता हूँ आपका बच्चा एक्टिंग करता है कला करता है डांस करता है तो उसको बिंदास करने दो रुको मत उसको बिंदास करने दो कला एक क्षेत्र है हर किसी का एक क्षेत्र है कला का बहुत अच्छा है और मैं डिबेट से बोलना चाहता हूँ कि मेरे खिलाफ से बात हुई है जो आदमी को मदद लगेगा मैं बेटी उम्र से मदद करने के लिए तैयार हूँ और इधर के लिए मैं छोटी इंडस्ट्री बनाने के लिए तैयार हूँ ये जमील भाई जी हमारा बोलना हो गया एक बार कि इधर के खानदेशी लोगों के लिए कलाकार लोगों के लिए अदर पत्र सब लोगों के लिए हम लोग इधर एक महाराष्ट्र एक मूवी बनाने वाले कि सबको काम आए मुझे एक स्टूडियो बनाने वाले फिल्म लाइन इधर बनाने वाले कि अपने तरफ फिल्म लाइन बनना है कि नहीं बनना चाहिए हमने मारा को मत मारिए पसंद से आने में इतने एक डांस के आपको बताना चाहता हूँ इसलिए बुला के खिलाने सर के टीम ने बुलाया इसलिए मैं शुरू छोड़ दिया और नहीं तो अभी मेरी मूवी आने वाली व्हाट्सएप गुरु नटेश आचार्य की मूवी है अब उसने जमीन खान जी की मूवी में अभी किया और इनकी मूवी का बहुत अच्छे से आपके गांव में भरत जाकर मात्र नाला मूवी आने वाला है अगले महीने में कोबरा पुराना लंदन का शूट चालू होने वाला है रवि सर जी का गांव में दस्तार कलाकार निकल आने वाले अरे जमीन जी की टीम एंड रवि टीला जी की टीम पूरे डिफेंस से करने वाले ठीक है
सबसे पहले यहाँ पर ये करेंगे, ऐसा में उनको दिनेश जाधव, पंजाब दिनेश जाधव यांचे अभिनंदन. यानंतर मी माननीय दिगंबर भिलू चव्हाण सोलापूर यांना मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. मेजर व्यंकटेश जाधव हे माननीय दिगंबर भिलू चव्हाण यांचा सत्कार करतील. मूळचे सोलापूरचे असले दिगंबर भिलू चव्हाण, परंतु दरवर्षी पौरादेवी यात्रेनिमित्त त्यांचे 3 ते 4 टायटल रिलीज होतात आणि या विभागातील कलाकारांना खरंच त्यांच्यामुळे रोजगार मिळतो, म्हणून या ठिकाणी आज त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. यानंतर मी UK टारपे यांना मंचावर यानंतर मी उमाकांत कांबळे हदगाव यांना आमंत्रित करतो. उमाकांत कांबळे यांनी सामाजिक चित्रपटात उडी घेऊन आजपर्यंत 3 ते 4 चित्रपटाची निर्मिती केली. आता मागच्या 6 महिन्या 1 वर्षापूर्वी त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून एक फार चांगला चित्रपट बनवला. मी सुधीरभाऊ देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्वागत करावं. यानंतर मी शिवाजी चव्हाण सोलापूर व प्रकाश राठोड सोलापूर यांना मंचावर येण्याची विनंती करतो. प्रेम भाई बहिनरो बंजारा भाषेतील चित्रपट निर्मिती करून त्यांनी एक मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना या ठिकाणी मेश्राम सर सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी वसंत बी राठोड यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. वसंत बी राठोड, प्राध्यापक वसंत बी राठोड सर. प्रकाश राठोड यांचा सत्कार करा. प्रकाश राठोड यांचा सत्कार व्यंकटेश जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रकाश जाधव. यानंतर मी या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय पंजाबराव मुदाने यांना आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याकरिता विनंती करतो. त्यांनी थोडक्यात आपले मनोगत मान्य करावे. संस्था का काम अभी जो हमने बोला हुआ है, एक पुलिस में सुधार होना और दूसरी चीज 100% मतदान. ये तीनों चीज राष्ट्रीय सैनिक संस्था करने वाली है. और साथ में राष्ट्रीय सैनिक संस्था में पूरे के पूरे माजी सैनिक ही नहीं है, देशभक्त लोग भी है. आज ऑल इंडिया कला मंच का प्रोग्राम हुआ, जो मनोरंजन करने वाले लोग जो थे वो चले गए, बट एक्चुअल जो देशभक्त लोग हैं वो यहीं पर है. ज्यादा लोगों की जरूरत नहीं होता है देश की सेवा करने के लिए या देशभक्त को देश को ऊंचा करने के लिए. जब भी सुभाष चंद्र बोस ने अपनी टीम बनाई थी 11 लोग थे. कितने लोग थे? 11 लोग थे. उन्होंने अपनी ऐसी टीम बनाई जो है कि उनके पास में 70,000 तक फौज बन गई. तो ये जो है, जो लोग रुके हुए हैं, ये एक्चुअल देशभक्त है. जिन लोगों को मनोरंजन करना था, जिन लोगों ने ओनली ऑल इंडिया कला मंच का प्रोग्राम देखने के लिए आना था, वो लोग जा चुके हैं. फिर भी हमारा संदेश वहां तक पहुंचना चाहिए. ये राष्ट्रीय सैनिक संस्था इतनी महान और बड़ी है कि इसका मैं ज्यादा न बताते हुए, अभी हमारे जो ऑल इंडिया कला मंच के जो अध्यक्ष है पंजाबराव मुदाने, और एक बात, जो लड़के ने जो डांस किया है, जो अपना नागपुर वाला, उस लड़के को राष्ट्रीय सैनिक संस्था उसको अडॉप्ट कर चुके हैं. और उसका जो भी प्रोग्राम आगे उसका लाइफ को कैसे बनाना है, क्या करना है, वो राष्ट्रीय सैनिक संस्था और मैं मेजर जाधव खुद और हमारे बाला साहेब पांडे उनको दत्तक ले चुके हैं. और उनका काम जो भी होगा, उसका जो फाइनेंशियल मदद हम करेंगे, उसको राष्ट्रीय सैनिक संस्था और मेजर जाधव उसका लाइफ बनाने के लिए, उसको हीरो बनाने के लिए और उसके कलाकार को आगे चलने के लिए. इसीलिए राष्ट्रीय सैनिक संस्था जो भी अपने कलाकार लोग आए हुए हैं, कलाकार लोगों का बहुत 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 धन्यवाद, जो कि कम प्रोग्राम में सबसे ज्यादा
उसमें बहुत वक्त था। कोई बात नहीं, प्रोग्राम बहुत अच्छा हुआ। मैं आप सभी को अगेन राष्ट्रीय सैनिक संस्था के साथ में कर्नल तेजेंद्र पाल त्यागी साहब से आपका सभी का बहुत धन्यवाद करना चाहूँगा। साथ में हमारे जितने भी अधिकारी वर्ग यहाँ पर जो है, कोई पुणे से आए, कोई मुंबई से आया, कोई नागपुर से आए, जो हमारे 90 साल जो है यंग जवान है, ये हमारे यवतमाल से आए। साथ में हमारी मैडम जो है संगीता पवार, जो BS4 की अध्यक्ष है, और साथ में राष्ट्रीय सैनिक संस्था की महाराष्ट्र की संगठन है। उसके बाद में ये हमारे पंजाब राव